मात्र 10:15 नंतर येणाऱ्या दुसऱ्या सामन्याच्या त्या कर्णधाराला आणि त्यांच्या संघाला दंडित केलं जाऊ शकतं आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ते दंडित करता येतं आयोजकांच्या माध्यमातून त्या उशिराने येणाऱ्या संघाला. चला सामन्याला सुरुवात होते. सिद्धेश पहिलं षटक घेऊन आलाय. नयन आणि अनिकेत या जोडीसाठी पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलाय, मात्र मिसफील्ड झाले आणि दुसऱ्या धावेसाठी निघालेत. पहा इथे घातक ठरू शकतं. सहजतेनं या ठिकाणी इन झाला, थोडंसं कठीण होत असताना मात्र अनिकेत डायरेक्ट धावत निघाला होता. 2 धावा होतील अशा पण त्याला विश्वास होता, तो विश्वास नक्कीच सार्थ ठरला जातोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या चेंडूवरती त्याने दाखवले आहे. अतिशय जसं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये जर बॅटिंगमध्ये तुम्ही मोठे फटके मारत नसाल तर तुम्हाला सिंगल आणि डबल ह्या नक्कीच तारत असतात आणि ती कला तुम्हाला यायला हवी. चांगला चेंडू पडल्याच्यानंतर थोडासा उसळी घेत होता, जवळजवळ कमरेच्या वर या ठिकाणी बाउन्स आला. सरळ बॅटने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालाय फलंदाज नयन. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे 4 षटकांच्या या मॅच मध्ये. डाऊन द लेग वाईड चेंडू, आजच्या दिवसातला पहिला वाईड हा हाताळला गेलाय. पहिली एक्स्ट्रा आली आजच्या दिवसामध्ये, ती म्हणजे तिसऱ्या चेंडूवरती. काल आपण पाहिलं तर एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. हा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळायचा होता. मिडॉन क्षेत्र तैनात आहे. मिडॉन क्षेत्राच्या हातामध्ये जोपर्यंत चेंडू जाईल तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी मिळाले जाते. धावफलक 4 धावा या धावफलकावरती लागले जातात. 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडू मध्ये 4 धावा आतापर्यंत या अर्जित केल्या गेल्यात. चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे का, तर नाही असं उत्तर येतं. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ओम गं गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गं गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. थँक्यू डीजे. आज जास्त वेळ खर्च होणार नाही याच्याकडे लक्ष द्या, कारण काल भरपूर उशीर झाला होता तरी सुद्धा 2 संघ अनुपस्थित राहिले होते. आज मात्र 6 संघ नागल्याचे आहेत, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही, कारण की 6 संघ तर आपल्याला जवळून मिळणार आहेत. धावसंख्या आता मात्र होते ती 9. वाईड 9 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू टाकून दिला आतापर्यंत 4. 2 एक्स्ट्रा, 1 चौकार, 1 डबल, 1 सिंगल अशी 9 धावसंख्या धावफलकावरती लागली आतापर्यंत. क्या बात आहे. इथे नो चेंडू पडलाय, पंचांचा नक्कीच लक्ष आहे. ऑफ स्टेप आता मात्र फ्री हिट या ठिकाणी पाहायला मिळेल. जितेंद्र जितुंबडा यांचे खूप खूप स्वागत आहे. मुख्य आयोजकांपैकी एक आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय फ्री हिट होता. फ्री हिटचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. 1च धाव मिळेल का धावेने धावफलक आपण पाहू शकतो पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकाचा, पॉवर प्लेच्या षटकाचा. पहिलाच षटक आजच्या दिवसातलं. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेश. लॉअर फुल टॉस, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाजूने. 4 धावांसाठी चौकार.
थँक्यू डीजे. चला जास्त वेळ नाहीये, लगेच डिसाईड करा कोण षटक टाकताय. नो टीम मीटिंग, नो मोहल्ला मीटिंग. आजच्या दिवसामध्ये कोणाचाच या ठिकाणी ऐकून घेतलं जाणार नाही. लक्षात द्या, काल भरपूर सुविधा दिल्या, मात्र त्यानंतर सुद्धा टाइमपास होत राहिला. लक्षात असू द्या, आज कुठलाच टाइमपास होणार नाही याकडे लक्ष असू द्या. आयोजक सुद्धा आज स्वतः बिझी नाही आहेत खेळण्यासाठी, त्यामुळं त्यांचं सुद्धा लक्ष असेल या स्पर्धेवरती आणि लगेच आमच्यापर्यंत निर्णय सुद्धा पोचवले जातील की काय होत आहे आणि काय दंडित केलं जाऊ शकतं. दरम्यान आपण जर पाहिलं तर 16 धावा या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत आपण जर पाहिले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या नियमांमध्ये नक्कीच एक सुसूत्रता आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला कॅच असू शकते, मात्र काय घडलंय तर इथे झेल मात्र होऊ शकलेला नाहीये. किती धावा पूर्ण होतात? 2 धावा सहजतेनं ह्या पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय 2019 पासनं चांगल्या पद्धतीने रन करताना आपण पाहतोय आणि त्यापेक्षा अगोदर भरपूर कधीपासनं इस असोसिएशन रन होत असताना. दरम्यान अजून एक झेल इथे ड्रॉप झालाय. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काही मिळेल का तर नाही असं उत्तर येत आहे. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. महाराष्ट्र रजिस्ट्रेड वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पालघर या ठिकाणी आपण जर पालघर जिल्ह्यामध्ये खास करून कार्य पाहतोय आणि सध्या आपण पालघर जिल्ह्यामध्येच खेळतोय, मात्र सर्व जिल्ह्यामध्ये या असोसिएशनचे खेळाडू नक्कीच चांगलं काम करतात. शॉर्ट पिच बॉल भरपूर वर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि स्क्वेअर लेग पंचांचा इशारा नक्कीच मेन पंचांपर्यंत पोहोचला गेला आणि त्यांनी लगेच सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. धावफलक 21 धावा ह्या धावफलकावरती. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन जर म्हटलं तर अध्यक्ष सन्मान्य श्री रघुनाथजी जोगारी, उपाध्यक्ष पिंट्यादादा परेड म्हणजेच नागलेज गावातील सुपुत्र, त्यानंतर विकासजी वायडा बाफाणे परिसरातील एक उत्कृष्ट असे पूर्वपट्टीचे खेळाडू. दरम्यान हा एक निर्धाव चेंडू आलाय. धावफलक कायम आहे 21 धावा, मात्र सुरुवात चांगली केली असं म्हणावं लागेल. नाबाद जिंदाबाद आतापर्यंत खेळी केली जाते. 21 धावांचे दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत चेंडू टाकून झाले 3 या दुसऱ्या षटकाचे. गोलंदाज ऋतिक भरपूर मोठा वाईट टाकलाय. एक वॉर्निंग दिली होती अगोदर, हाईटचा वाईट आला होता, आता नो आलाय कारण पहिली वॉर्निंग दिली गेली होती आणि एकच बाउन्सर टाकण्याची संधी तुम्हाला मिळत असते. सह्याद्र नागले संघ सुद्धा उपस्थित झालाय. खूप खूप स्वागत त्यांचं सुद्धा. दरम्यान झेल पुन्हा एकदा मला वाटतं सुटला जातोय. सह्याद्र नागले संघाचे काही खेळाडू आपण कॅच, हो सॉरी, इथे फ्री हिट होता. येस, इथे फ्री हिट होता. काल मला वाटतं खेळाडू चुकले होते, आज माझ्या सुद्धा लक्षात नाही. काल सुद्धा तसंच झालं होतं, मात्र काल खेळाडू त्या ठिकाणी थोडेसे गोंधळले होते, आज मी गोंधळलोय. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये, चेंडू पुन्हा एकदा शतरक्षक त्या ठिकाणी नाहीये. जोपर्यंत शतरक्षक जाईल आणि चेंडूला उचलेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि या ठिकाणी फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आज मला वाटतं सह्याद्र नागले संघ सर्व नसेल,
मात्र काही खेळाडू जे लवकर आलेत त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत, काही लेट आलेत त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. त्यानंतर महेंद्र स्पोर्ट्स नागले संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत करतोय. आणि त्यांच्या जोडीला असणार आहे तो म्हणजे उंबरपाडा संघ. जर आपण आला असाल तर आम्हाला इथे सूचित करायचं आहे. आज नागल्याचे 6 संघ खेळणार आहेत. मला वाटतं विजयदादा एखादा बकरा आणून ठेवला असता तर लोकांचा समज झाला असता की ते गावकप चालू आहे की काय. आता बकरा आपण उद्या पाहिलं असतं काय झालं होतं ते. तो बकरा द्यायचा की नाही ते नंतर, फक्त आपण दाखवाय फक्त आणला असता. धाव संख्या झाली ती म्हणजेच 26. व्हाईट बॉल इथे एक्स्ट्रा दिल्या जातात. आणि ईगल संघाला जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा देता तेव्हा ईगल संघ त्यांच्या बॅटिंग मध्ये सुद्धा दाखवेल, बॉलिंग मध्ये सुद्धा दाखवेल की तो किती स्ट्रॉंग आहे. ईगल संघाने चांगली कामगिरी या मैदानावरती केलेली आहे. एकविरा संघाने सुद्धा चांगली कामगिरी या मैदानावरती केलेली आहे. मागील स्पर्धांमध्ये आपण जर पाहिलं हा चेंडू अजून वाईट टाकला जातोय, अजून एक एक्स्ट्रा टाकला जातोय, अजून एक एक्स्ट्रा म्हणजे धावसंख्या झाली 28. आणि जेव्हा मिस्टर एक्स्ट्रा एखाद्याच्या मागे लागतो ना तेव्हा त्याला तो हैराण करून सोडतो. गोलंदाज ऋतिक, मला वाटते 5 चेंडूंचा खेळ झाला असावा. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. आत्ताचा चेंडू चांगला आहे. चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला होता. षटक झाले समाप्त. दुसऱ्या षटका समाप्त नंतर धावसंख्या आहे म्हणजे 28 धावा आणि दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलंय त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतोय. आणि त्यामध्ये पहिलं नाव या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलंय आदरणीय सन्मान्य श्री नरोत्तम जगन तुंबडा साहेबांचं, माजी सरपंच नागले, त्यांच्या माध्यमातून पहिली ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. तर कैलासवासी जगन जाण्या तुंबडा यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आलेली आहे. बघा एक सुंदर ट्रॉफी पाहायला मिळते आणि भरपूर जणांच्या नजरा या ट्रॉफीवरती लागल्या असतील. कालचे 12 संघ, आजचे 12 संघ आणि उद्याचे 12 संघ लाईव्ह पाहत असतील तर सांगतील नक्कीच ही ट्रॉफी आपल्या घरपर्यंत पोहोचायला हवी. मात्र त्यामध्ये एक संघाने आपली दावेदारी सिद्ध केली आहे ते म्हणजे एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी संघाने. श्री विजय मोहन तुंबडा द्वितीय ट्रॉफी विजयदादांच्या माध्यमातून आलेली आहे. कैलासवासी दामू जाण्या तुंबडा यांच्या स्मरणार्थ ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. सागर यशवंत तुंबडा यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आलेली आहे ती म्हणजेच कैलासवासी यशवंत जाण्या तुंबडा यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. त्याबद्दल सागर तुंबडा यांचे सुद्धा खूप खूप आभार. देवेंद्रजी पाटील जे पांजूवर्ण मला वाटते आले होते त्यांच्या माध्यमातून कैलासवासी रमाकांत शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या 3 ट्रॉफी झाल्यात. दरम्यान थ्रो झालाय थोडासा खराब, मी म्हणून थोडासा नाही तर भरपूर खराब झालाय. आणि आता मला विचारतील किती खराब झाला तर मी म्हणेन जवळजवळ 5 फूट खराब होता, कारण भरपूर वाईडिश थ्रो होता. आणि या थ्रोनं एक गडी वाचवलाय ईगल संघाचा. धावसंख्या झाली ती म्हणजेच 30. क्या बात आहे. इथे मात्र शतरक्षकाच्या हातामध्ये परफेक्ट शॉट केला होता. मात्र परफेक्ट शतरक्षण सुद्धा तेवढंच चांगलं केलंय. शतरक्षक त्या ठिकाणी निखिल जाधव. काल भरपूर कमेंट येत होत्या निखिल यांच्या माध्यमातून. हेच ते निखिल जाधव, शरीर सौष्ठव म्हणून नामचीन आहेत नागले गावामध्ये. आणि नंबर बघा, नंबर आहे 7 दिले गोलंदाजाला त्यांनी. क्या बात आहे. धावसंख्या फलंदाज बाद झालाय आणि नव्यानं फलंदाज मैदानामध्ये आलाय तो म्हणजेच अमन. एक सिनेमा आला होता राज, त्याच्यामध्ये गाणं होतं ये शहर है अमन का, हे शांतीचं शहर. मात्र अगोदरच्या 10-12 वर्ष अगोदर नागलं गाव म्हटलं
तर शांतीचं शहर नव्हतं, आता ते शांतीचं आहे. कारण की जनरेशन बदलली, विचार बदलले. सर्व आपला जो विभाग आहे, नागले असेल, आमचा तिकडे कामन परिसर असेल, सध्या तरी आपण जर पाहिलं डेव्हलपमेंट झाली, विचार विनिमयाची देवाणघेवाण झाली. मात्र जे आपलं रक्त आहे सळसळतं, ते नक्कीच रक्त या ठिकाणी एक झुंजण्याची शक्ती देतं माणसाला. क्या बात आहे, परफेक्ट चेंडू आणि परफेक्ट पकडलाय फलंदाज नव्यानं आलेला अमन. मात्र बाद. थँक्यू डीजे. त्या ठिकाणी मोलाचं सहकार्य कुमार करण विजय तुंबडा आणि कुमार यश विजय तुंबडा यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला लाभलेलं आहे. सहकारी जे आहे नोटीस सामनावीसाठी ज्या ट्रॉफ्या लाभलेल्या आहेत, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आल्या, त्या जबरदस्त ट्रॉफीज दिल्या जातात त्या ठिकाणी. त्या ट्रॉफीज यश आणि करण या दोन्ही तुंबडा बंधूंकडनं आलेल्या आहेत. तर आर्थिक मदत जी आपल्याला लाभलेल्या आदरणीय सन्मान्य सुनीलजी पागी, सन्मान्य पद्माकरजी शेलका, म्हणजे पद्मन शेलका यांच्या माध्यमातून, गणेशजी शेलार यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं वाटते हॅट्रिक चुकली की काय. येस, हो, इथे निखिल याचा बॅकअपचा प्रयत्न होता, तरी सुद्धा धावा धावून, यस, इथे धावा धावून काढलेल्या होत्या, मात्र अगोदरच चौकार गेला होता. 4 धावा आल्या, त्या चौकारण्याशी धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 34 या धाव संख्येवरती. आमचे कॅमेरामॅन सुद्धा अतिशय चांगलं काम करतात बघा, दोन्ही कॅमेरामॅन प्रीत पाटील आणि केवल. केवल लक्ष त्यांचा, संतोष कोदे यांचं आगमन झालंय. सरळ फटका खेळलाय, आता मात्र थांबणार नाहीये चेंडू, कारण की बाउन्स जो होता तो आमच्या प्रीत पाटील यांच्या बाजूनं या ठिकाणी नक्कीच मार्गक्रमण करत होता. चौकार. गोलंदाज प्रतीक. क्या बात आहे, क्या बात आहे, सुरेख सुरेख अशी गोलंदाजी. षटक समाप्त झालं तिसरं. बघा, एकही एक्स्ट्रा टाकले नाही या षटकामध्ये. 4 डबल विकेट, विकेट, चौकार, चौकार आणि त्यानंतर एक डॉट. एक सुंदर अशी गोलंदाजी टाकली प्रतीक याने, प्रतीक जाधव. चांगली गोलंदाजी. दरम्यान शेवटचं षटक घेऊन येतोय दुर्वेश. मला वाटतंय कुठला गोलंदाज येईल पाहणं गरजेचं आहे. दुर्वेश पागी बॉलिंग मार्क वरती आलाय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38. एक विनंती असेल की ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ आपण आला असाल तर आम्हाला लगेच रिपोर्ट करायचं आहे, कारण की महेंद्र स्पोर्ट्स नागले संघ आम्हाला माहिती आहे, आम्ही समोर पाहतोय त्यांना, ते या ठिकाणी आलेत. महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाचा कर्णधार, आपण हा ओव्हर संपला की लगेच टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ आपला सुद्धा कर्णधार या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. 38 धावा आतापर्यंत झाल्यात. हा चेंडू या ठिकाणी काय घडतंय तर वाईट +1, एक 22 आणि एक वाईट, अशा 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. धावसंख्या झाली 40. 18 चेंडू मध्ये आदरणीय सन्मान्य दिनकरजी ठाकरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत.
गतीमध्ये परिवर्तन, चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय, टायमिंग लाजवाब, साऊंड इज स्वीट साऊंड, षटकार. काय जबरदस्त फटका होता. धाव संख्या 46 धावा पहिल्याच चेंडूवरती. एज लागलाय, शतरक्षक यष्टीरक्षक मागे आहे, मात्र इथे चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोनच्या बाजूने, अजून सुद्धा आतमध्ये गेलेला नाही, लक्षात असू द्या. चेंडू बाहेरच आहे. किती धावा पूर्ण होत आहेत तर पंचांकडे आपण पाहूया. आणि या 3 धावा पूर्ण झाल्या. 3 धावेने धावफलक पुढे सरकतो 49 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा दोन्ही संघांना विनंती, जो कर्णधार अगोदर येईल त्याला आम्ही बोलण्याची संधी देतो, त्यामुळं विनंती असेल. या प्रशांतजी खूप खूप स्वागत आहे. प्रशांतजी पाटील यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय TR नागले संघाचे उत्कृष्ट असे खेळाडू आहेत, त्यांना आम्ही विनंती करतोय आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच या ठिकाणी झाले 49 धावा. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 3. आदरणीय सन्मान्य प्रशांत पाटील यांचं आगमन झालंय. हवेमध्ये चेंडू खेळलाय, चेंडूच्या खाली शतरक्षक आहे आणि हा फलंदाज झालाय बाद. थँक्यू डीजे. आदरणीय सन्मान्य बंडू बीज तसेच भालचंद्रजी वाघ, त्यानंतर आपण पाहतोय पांडुरंगजी खोदे आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतोय चंद्रकांतजी मेढे आणि त्यांच्या मागे आपण पाहिलं जय सद्गुरू. खूप खूप स्वागत आहे सर्व आमचे सन्मान्य मान्यवरांचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नवीन आलेला फलंदाज हितेश भोईर, चांगला फटका खेळलाय. फोर्स पद्धतीने चेंडूला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला, मात्र चेंडू लॉंग ऑन आणि कावकर्ण क्षेत्राच्या आसपास या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण आणि तिसऱ्या धाव्याची हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला होता. हुल ज्याला म्हटलं होतं आपल्या भाषेमध्ये, ते हुल देण्याचा प्रयत्न, मात्र हुल देताना कधी कधी फलंदाज गोल सुद्धा होतो. धावफलक झालेले आतापर्यंत ती म्हणजे 51. किती चेंडू शिल्लक आहेत तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि समोर जाईल तो म्हणजेच हितेश भोईर. ऑन साइडच्या दिशेने पुन्हा एकदा काव कॉर्नर क्षेत्रामध्ये झेल मात्र तिकडनं सटकलाय आणि चेंडू झालाय फरार. धावा येतात त्याच्या चौकात. हॅलो चेक. हॅलो. आदरणीय सन्माननीय आमचे बंडू दादा बीज यांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर नमस्कार, दुसऱ्या मॅचचा आपण टॉस या ठिकाणी जॉईंट झालेले आहेत दोन्ही कर्णधार उंबरपाडा आणि एका बाजूने नागले. तर बंडू बीज दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हा बोलणार आहे कारण की तो लवकर आला होता. छापासा कौल झालाय आणि आलाय काटा. नागले संघाने टॉस जिंकलेला आहे. मी बंडू बीज दादांना विनंती करेन की आपण असं नसतं व्हावं. तर टॉस जिंकलाय, काय स्वीकाराल? बॅटिंग.
जास्त वेळ आपल्याकडे नाहीये मैदानामध्ये. दोन्ही संघाचे खेळाडू जे आता सध्या येतील, तर मला एक टार्गेट मनामध्ये असेल. 60-65 60 स्वतःचं मैदान आहे. आज कोण कोण कमी आहे? विशाल कोदे नाही आज. विशाल कोदे नाहीये. असा तरी तुम्ही त्याला किपरच्या मागे किंवा किपर ठेवता. मात्र आज काय फरक पडेल, त्याची कमी जाणवेल तुम्हाला? हो नक्कीच. तो पाहत असेल मॅच. हा बघेल ना. शुभेच्छा असेल तर नक्कीच आपण पाहूया. आता जाऊया उंबरवाडा संघाच्या बाजून. बॅटिंग घेतले त्यांनी, 60 पर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र आज तुमच्या संघामध्ये काही खेळाडू कमी की मग ओव्हरऑल सर्व संघ आहे? पूर्ण आहेत. पूर्ण आहेत म्हणजे सर्व संघ आहे. तर एक तुमचा काय प्रयत्न असेल मनामध्ये, बाबा दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला चेस करायचं आहे, सॉरी हां यस चेस करायचं आहे. मग कितीचं टार्गेट असायला पाहिजे आपल्यासाठी? मी कमसे कम म्हणजे 40-45 थांबवण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा असतील. तर तुम्ही सुद्धा तुमच्या संघाला जॉईन करू शकता. आता टॉस जिंकलाय तो म्हणजेच इथे महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाने आता प्रथमतः बॅटिंग त्यांनी स्वीकारलेली आहे. जाऊया आपण मैदानाच्या बाजूनं. आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी केवल मंगेला तुम्हाला घेऊन जातील मैदानाच्या बाजूनं. हॅलो ठीक. तर चला ईगल हा संघ या ठिकाणी आता डिफेंड करताना कशा पद्धतीने करेल हे सुद्धा पाहायला मिळेल. चला यानंतर आपण जाणार आहोत प्रदीप याच्याकडे यानंतरचा कमेंट्री ऐकण्यासाठी. खूप खूप धन्यवाद सागर सर. 55 धावा धावफलकावरती लागल्या. 56 धावांचं टार्गेट आहे. 14ची सरासरी ही प्रति षटकामागे राखावी लागेल एकविरा स्पोर्ट्स नागले या संघाला. आपण या संघाचा परफॉर्मन्स या मैदानावरती जर बघितलं तर खूप चांगला राहिलेला आहे. महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स नागले हा संघ. दमखम राखतो हा संघ या 56 धावा चेस करण्याचा. 2 सलामीवीर आपण पाहतोय, आकाश जाधव आणि प्रतीक जाधव. स्ट्राईक वरती आकाश आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रतीक. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संदेश चाकर. पहिलाच बॉल आपण पाहतोय उचली घेणारा अचूक टप्पा इथे आपल्याला पाहायला मिळतोय संदेश याचा. वेग देखील होता आणि टप्पा देखील अचूक त्यांनी तिथे ठेवलाय. बाकीचं काम यष्टरक्षक पूर्ण करतोय. पुन्हा एकदा 30 लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. मागच्या चेंडूची कॉफी त्यांनी आपण पाहतोय इथे हाताळलेली आहे. सुरेख बॉलिंग. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळले जात आहेत. आणि निर्धाव चेंडू जर आले ना तर प्रेशराईज होईल एकविरा स्पोर्ट्स नागले संघ. बघा लिडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली सहज सोपा झेल कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आकाश जाधव बाधून माघारी परतलाय. पहिल्या 3 चेंडूवरती कुठल्या प्रकारे धाव आलेली नाहीये. आणि एक विकेट इथे गमावलंय. एकविरा स्पोर्ट्स नागली संघाने नव्याने बॅटर इन झालाय दुर्वेश पागी.
प्लीज बघा बॅकफुटवर जाऊन चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम इथे केलंय. ती धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. एका धावेने धावफलक 1 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. इकडे आणखीन 55 धावा या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. एकविरा स्पोर्ट्स नागल्या संघाला 14च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. इथे आपण पाहतो की आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आलेली आहे. आणि इथे आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. मिळवलेत. संदेश चाकर या गोलंदाजाने खूप चांगली सुरुवात. येणारे चेंडू 18, धावा बनवायचे असतील 55. 18 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता. चला जास्त वेळ खर्च करू नका. जे आपले गोलंदाज आहेत ते आपण रेडी ठेवायचे आहेत. या स्पर्धेसाठी आपल्याला भरपूर मोलाचं सहकार्य आलेलं आहे. ते नक्कीच त्यांची नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचू. कारण एखादी स्पर्धा जर सफल करायची असेल तर देणगीदारांची साथ ही खूप महत्त्वाची असते. मोलाचं सहकार्य त्यांचं लाभत असतं. आणि या स्पर्धेसाठी देखील मोलाचं सहकार्य आलेलं आहे. त्यांची नावं नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. गौतम भोईर, नागले एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो गौतम भोईर आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू, तेज तर्रार, या गतीसाठी ओळखला जातोय गौतम भोईर. आणि ती गती आपण पहिल्याच बॉलवरती बघितलंय. भन्नाट वेगाने चेंडू हाताळला होता. ध्रुवेश आपण पाहतोय ज्याने 1 धाव बनवलेली आहे. आणि सध्या तरी तो स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 55 धावांची आवश्यकता 17 चेंडूमध्ये. अवलेस आणखीन एक कुस्ती करणारा चेंडू होता. चेंडूला कट केलं होतं पॉइंट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक सिंगल धाव मिळाली. सिंगलने काही चालणार नाही. आता मोठे फटके मारावे लागतील हा मॅच जिंकायचा असेल तर. कारण सिंगल जर आल्या तर प्रेशर जास्त ते येणाऱ्या फलंदाजांवरती येऊ शकतो. आणखीन एक इथे आपण गोलंदाज लाईन लेन जर बघितलं तर खूप चांगली पाहायला मिळते. फलंदाजाचं फुटवर्क त्याने ओळखलंय आणि त्याला अनुसरून तो गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण पाहतो की 3 चेंडू टाकलेत, 1च धाव त्याने खर्च केलाय. पहिल्या षटकामध्ये देखील आपण बघितलं संदेश चाकर याने 1 धाव खर्च केली. गौतम भोईर देखील खूप चांगली कामगिरी इथे करताना दिसतोय. बोलेच बघा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर होता. फक्त एक सिंगल धाव. बघा मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके येत नाहीये. मोठे फटके मारण्यासाठी भरपूर स्ट्रगल करावा लागतोय दोन्ही फलंदाजांना. जे सलामीवीर आले होते 2 फलंदाज आपण बघितले, आकाश आणि प्रतीक, हे 0 वरती बाद झाल्यानंतर जो 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आहे ते थोडेसे स्ट्रगल करतायत. कारण प्लॅटफॉर्म त्याने मिळाला नव्हता. तेच कारण ते देखील इथे अडचणीमध्ये येत आहेत. आणखीन एक सिंगलने धावसंख्या 4 या धावसंख्येवरती. अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. बॉल बाकी असतील ते म्हणजे 13 चेंडू आणि 52 धावा. हा चेंडू देखील निर्धावच्या स्वरूपात येतोय. षटकाची समाप्ती, षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2च्या सरासरीने 4 आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता आहे. इथे 26ची सरासरी राखावी लागेल. प्रति षटकामागे 26 धावा या पूर्ण कराव्या लागतील एकविरा स्पोर्ट्स नागले या संघाला.
यानंतर आपल्याला आणखीन एक नागलेवातील संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल, तो म्हणजे महेंद्र स्पोर्ट्स नागले, जो सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधात संघ असेल ब्लेसिंग स्टार उंबरपाडा. दक्ष आलाय, दक्ष धिंडे. दक्ष याचा पहिला चेंडू थोडासा दिशाहीन होता, चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेला 4 धावन करता. बघा अजूनही मॅच संपलेला नाहीये, कारण 26 सरासरी मी तर म्हणेन होऊ शकते, पूर्ण होऊ शकते. आणि या मैदानावरती एका षटकामध्ये 24 धावा पूर्ण झालेल्या आहेत, म्हणजे होऊ शकतात या 52 धावा. आणि दक्ष याचा आपण जर बघितलं तर पहिला चेंडू दिशाहीन होता, दिशेचे भटके तो मिलेंगे फटके, आणि एक चौकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आणि या चेंडूवरती मिळाल्यात 6 धावा. षटकार. थँक्यू. बघा प्रति षटकामागे 26 धावा बनवायच्या आहेत, पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. सुरुवात खूप चांगली केली दुर्वेश या फलंदाजाने. हा चेंडू खूप चांगला झालाय, कमबॅक केलाय. प्रत्युत्तर चोख प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजे दक्ष धिंडे या गोलंदाजाने. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा, अजूनही 42 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडू बाकी आहेत, 9 चेंडूमध्ये 42 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा चेंडू स्कोरलाईक क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 2 येत आहेत तिकडे, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा या कंप्लीट झाल्यात, धावसंख्या 16 धावा, अजूनही 40 धाव्यांची आवश्यकता. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 8. फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय, व्ही शेप मध्ये फटका केलाय. गौतम भोईर तिकडे पोहोचला होता, मात्र चेंडू थांबवू शकत नाहीये. चेंडू होतोय फरार, सीमारेषा पार. हा आलाय चौकार. थँक्यू. चौकार आलेला आहे. आणखीन शेवटचा एक बॉल बाकी आहे. या चेंडूवरती मोठा फटक्यानं फार गरजेचा आहे. चेंडू तर हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करतोय, मात्र झेल होत नाहीये. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. दोनच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. आता येणारे चेंडू असतील 6 धावा बनवायच्या असतील 34. 6 चेंडू आणि 34 धावेंची आवश्यकता. आता मॅच आता कठीण झालाय. यानंतर ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि महेंद्र स्पोर्ट्स नागली या 2 संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. नागली संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या संघाला त्यांनी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. थोडासा स्पीडअप करायचा आहे, दोन्ही संघाला विनंती असेल. आणि यानंतर ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाने लक्षात घ्यायचं आहे, मॅच संपल्यानंतर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय की भरपूर उशीर झाला होता, कारण काही सामने झाले नव्हते तरी देखील उशीर झाला होता. बावीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, अजूनही 34 धावेंची आवश्यकता आहे. म्हणजे 5 षटकार 1 चौकार इथे ठोकावा लागेल हा मॅच जिंकण्यासाठी. पाहतो आपण पायचीची अपील झाली होती, मात्र हाईट मॅटर आपण पाहतोय. उचली घेणारा चेंडू होता. या सामन्यावरती आता पकड ही मजबूत केलेली आहे, ती म्हणजे ईगल स्पोर्ट्स नागले या संघाने. ईगल प्रमाणे उंच भरारी त्याने देखील इथे घेतलेली आहे.
कारण 5 चेंडू आणि 33 धाब्यांची आवश्यकता आहे. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येताना दिसतोय. या मॅच वरती, या सामन्यावरती पकड ही पूर्ण मजबूत करताना दिसतोय. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. 24 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणखीन एक व्हाईट बॉल इथे हाताला गेलाय. बघा, अगोदरच म्हटलं होतं की जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. चार चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे आणि 31 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. आणखीन एक व्हाईट बॉल, सलगचा हा तिसरा व्हाईट चेंडू इथे हाताला गेलाय आणि एक बाउन्सरची ताकीद देखील इथे दिलेली आहे गोलंदाजाला. तर 4 चेंडू आणि 30 धाब्यांची आवश्यकता आहे. हा चेंडू चांगला हाताला गेलाय. खोटाप्याचा चेंडू होता. या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला असता तर थोडासा अडचणीमध्ये येऊ शकला असता गोलंदाज. मात्र निर्धाव चेंडू होते आणि 3 चेंडूमध्ये आता 30 धावींची आवश्यकता आहे. पाहूया आणखीन एक व्हाईट बॉल. बघा, या प्रकारे जे एक्स्ट्रा चेंडू असतात ना, ते एक्स्ट्रा चेंडू नेहमीच आपल्या संघाला अडचणीमध्ये घेऊन जात असतात आणि सध्या तरी अडचणी कुठल्या संघाच्या वाड्यात हे समजत नाहीयेत. कारण एका बाजूने 29 धावांची आवश्यकता आहे, तर एका बाजूने गोलंदाज वाईड वरती वाईट हाताळतोय. तर त्यानंतर एक निर्धाव चेंडू देखील येताना दिसतोय. आता फक्त 2 चेंडू हे बाकी राहिलेत आणि 29 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवरती एक धाव मिळेल. अजून एक चेंडूचा खेळ बाकी राहिला या इनिंग मध्ये. 28 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि आता 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि शेवटचा चेंडू हा निर्धाव येतोय. अशा प्रकारे हा मॅच, हा सामना इथे जिंकलाय तो म्हणजे ईगल स्पोर्ट्स नागले या संघाने. हळलक एकविरा स्पोर्ट्स नागले टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच ईगल स्पोर्ट्स नागले. चला, ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीम आपण लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि महिंद्रा स्पोर्ट्स नागले टीम आपण लगेच आपली सलामीची जोडी देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 28 धावांच्या फरकाने हा मॅच इथे जिंकलेला आहे. लगेच जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे.